एक मोठी बातमी आहे। नवीन वर्षामध्ये शिक्षकांचे पगार हे उशिरा होण्याची शक्यता आहे। दर महिन्याला होणारा पगार 2 ते 3 दिवसांनी उशिराने होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार हा लांबणीवरती गेलेला दिसतोय। तर नव्या वर्षामध्ये शिक्षकांचे पगार काहीसे उशिराने होण्याची शक्यता वर्तवली जाते। दर महिन्याला ज्या तारखेला शिक्षकांचा पगार होतो त्यापेक्षा आणखी काही 2 ते 3 दिवस उशिराने त्यांचा पगार होणार आहे। त्यामुळे राज्यामधल्या शिक्षकांना येत्या नव्या वर्षामध्ये आपल्या पगाराची पुढचे आणखी काही 2 ते 3 दिवस वाट बघावी लागेल। लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक भार आलाय अशी माहिती सध्या मिळते आहे आणि या योजनेमुळे आता शिक्षकांचा पगार काहीसा लांबणीवरती जातोय। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला याविषयीची माहिती देत आहेत। भारती, खरं तर साधारण 1 ते 5 तारीख या दरम्यान राज्यातले सगळे शिक्षक, मग त्यात प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि जे सरकारी शाळा असतात त्या सगळ्या शिक्षकांचे पगार साधारण त्या कालावधीमध्ये होत असतात। पण त्यासाठी जे सगळे कागदपत्र असतात त्या कागदपत्रांची पूर्तता 15 तारखेपर्यंत होणं अपेक्षित असतं। त्यानंतर मग ती पगाराची रक्कम मिळत असते। मात्र ह्या सगळ्या योजना, त्याच्यासाठी जे हप्ते दिले जातात त्याची तरतूद करण्यामध्ये ह्याची जी तरतूद आहे शिक्षकांच्या पगाराची ही काल केली गेल्याची माहिती आहे आणि म्हणूनच हा जो पगार 1 ते 5 तारखेमध्ये किंवा साधारण 4 तारखेपर्यंत होतो तो रखडून एक 2-3 दिवस म्हणा किंवा 3-4 दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अगदी नवीन वर्षातल्या पहिल्या महिन्यातच राज्यातले जे 4-4.5 लाख शिक्षक आहेत त्यांना पगारासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। अगदी भारती, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।